मित्रांनो, मधल्या काही काळामध्ये रिक्षा चालक आणि बाईक टॅक्सी या दोघांमध्ये चांगलीच धुमचक्री उडत होती आणि या दोघांमध्ये चांगलाच वाद होत होता. कारण रिक्षा चालकांचं म्हणणं होतं की बाईक टॅक्सीवाल्यांना कोणताच प्रकारचा इन्शुरन्स काढायची गरज पडत नाही आणि दरवर्षी त्यांना पासिंग करावी लागत नाहीये. तिथं सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशामध्ये बाईक टॅक्सी जे आहेत त्यांना बंद केलं पाहिजे. त्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या रोजगारावर होताना दिसतोय आणि अशातच आता नवीन घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. रमानाथ झा समितीने केलेल्या अहवालानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते आणि वाहनांची सोय कमी आहे त्या ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. पण आपल्या राज्य शासनाने ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये सर्वच ठिकाणी बाईक टॅक्सींना परवानगी दिलेली आहे. तुमचं काय मत आहे? रिक्षा चालकांचा तोटा होतोय की फायदा? सांगा कमेंट्समध्ये.